उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्या गाडीवर 2 अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मिरज तालुक्यातील जानराववाडी ते बेळंकी रोडवर ही घटना घडली। सुदैवाने यात कोण जखमी झालं नाही, मात्र गाडीच्या मागील बाजूस लाईटचे किरकोळ नुकसान झाले आहे। दगडफेक करणारे दोघे जण तिथून पळून गेले। त्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला। आमदार आपल्या दारी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अभियानाचा आमदार इद्रिस नाईकवाडी यांचा मिरज तालुक्यात दौरा सुरू आहे। रोज 5 ते 6 गावांमध्ये इद्रिस नाईकवाडी हे दौरा करत आहेत। ते काल जानराववाडी येथून बेळंकीकडे जात असताना 2 अज्ञात आणि मागून त्यांच्या 4 चाकी गाडीवर दगडफेक केली। सुदैवानं यात कोणीही जखमी झालं नाही, मात्र गाडीच्या मागील बाजूच्या लाईटचे किरकोळ नुकसान झाले आहे। दगडफेक करणारे दोघे जण तिथून पळून गेले आहेत। पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। या घटनेनंतर इद्रिस नाईकवाडी यांनी प्रतिक्रिया दिली। मिरज तालुक्यातील विशेषतः पूर्व भागातील गावांचा विकास कामांचा आढावा घेण्यासाठी तसेच नागरिकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी माझा दौरा सुरू आहे। हा दौरा गेल्या महिन्याच्या 5 तारखेपासून सुरू आहे। या दरम्यान आज जानराववाडी बेळंकीकडे जात असताना संबंधित घटना घडली, अशी माहिती इद्रिस नाईकवाडी यांनी दिली आहे।